डॉक्टर आंबेडकर यांचे काढलेले नाव लावण्यासाठी आंबेडकरी समाजाचे ठिय्या आंदोलन. अधिकारी हसल्याने चप्पल भिरकावली. काही काळ तणावपूर्ण वातावरण. मिरजेतील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीवरील लावलेले नाव रातोरात हटविल्याच्या घटनेनंतर शहरात गेल्या 4 दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी आंबेडकरी समाजाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असताना पंचायत समितीतील एकही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांचे म्हणणे होते की गटविकास अधिकारी बीडीओ यांनी निवेदन स्वीकारण्याऐवजी कार्यालयाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे आंदोलक तब्बल 4 तास अधिकारी येण्याची वाट पाहत पंचायत समिती परिसरात ठिय्या देऊन बसले होते. दरम्यान काही वेळाने अधिकारी कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा सुरू केली. यावेळी आंदोलक बोलत असताना काही अधिकारी हसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी चप्पल भिरकावली. त्यानंतर काही आंदोलकांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत कार्यालय परिसरात प्रवेश केला. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. मात्र घटनास्थळी तैनात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना शांत केले. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव अधिकृतपणे दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे मिरजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज. गेल्या अनेक दिवसापासून मिरज पंचायत समितीचा जो विषय आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय, अत्यंत सत्य घटनेवर या सगळ्या गोष्टी आधारित आहेत. पूर्वी सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलं. संभाजीराजांचं नाव दिलं याला कुणीही विरोध केला नाही. बाबासाहेबांचं नाव दिल्यानंतर प्रशासनानं स्वतःच्या मनमानी कारभार करून रात्री 12 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढून टाकलं. दुसरं परत त्याच प्रशासनानं त्याच वेळेला छत्रपती संभाजीराजांचं सुद्धा नाव काढून टाकलं. आंबेडकरी चळवळीतले आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे विचाराची लोक ज्यावेळी त्यांना विचारपूस करण्यात गेली त्यावेळेला आमच्या सहकाऱ्यांना पोलिसांकडून दबाव टाकण्यात आला, गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वप्रथम आमच्या या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यावर ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा आम्ही पोलीस प्रशासनाचाही धिक्कार करतो. पोलीस प्रशासनाचं काम काय होतं? तुम्ही पंचायत समितीचं प्रशासन व आंदोलक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणा, पण तुम्ही करताय काय? आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करताय. ही दडपशाही मिरज मधल्या पंचायत समितीच्या लोकांनी आणि प्रशासनाने आम्ही सहन करणार नाही. आम्ही भारतीय संविधानाला मानणारी लोक आहोत, भारतीय संविधानाचा आदर करणारे लोक आहोत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची अत्यंत गंभीरपणे जबाबदारी घेणारी लोक आहोत. सर्वप्रथम या गोष्टीचा सर्व लोकांनी निश्चित केला होता. समाजाची बैठक झाली, लोकांनी आपले मुद्दे मांडले, म्हणणं मांडलं. आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलोय. येणाऱ्या काळामध्ये गोष्टी हाताबाहेर जाऊ नयेत याची खबरदारी घेऊन पटकन लवकरात लवकर जबाबदार व्यक्ती, जबाबदार अधिकारी या ठिकाणी आपण पाठवावा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. प्रत्येकाचा आधार कार्ड आहे, प्रत्येक जण भारतीय नागरिक आहे. मग तुम्ही आम्ही या देशाचे नागरिक नसल्यासारखं वागवू नका. आमचं म्हणणं ऐकून घ्या. संविधानिक अधिकार आहे आमचा. आम्ही या ठिकाणी आज जे बसलोय भारतीय संविधानाच्या अधिकारात, त्या भारतीय संविधानाच्या परवानगीनुसार बसलोय. या गोष्टी सर्वजण आपण लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आमचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे. प्रामाणिकपणा सांगतो, सकारात्मक चर्चा करणार आम्ही. कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी आमची भाषा नाही. पण जर तुम्ही वेळ केला आणि आमचा पारा सुटला याला पूर्णपणे जबाबदार हे पंचायत समितीचं प्रशासन, जिल्हा परिषदेचं प्रशासन राहील एवढे या ठिकाणी मी सांगतो. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून 29 तारखेला गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं होतं.
आणि मिरज पंचायत समितीचं जातीवादी प्रशासन म्हणजे इथला जातीवादी विडू सायमोते आणि जिल्हा परिषदेचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे यांनी संगनमत करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव व सभागृहाला देण्यात आलेलं छत्रपती संभाजीराजांचं नाव रात्री 12 वाजता या प्रशासनानं ती नावं काढून टाकली. त्याच्या निषेधार्थ म्हणून गेल्या 3 दिवसापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आंदोलन चालू आहे. आज मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून या ठिकाणी जी नावं काढली गेली ती नावं कुणाच्या आदेशानुसार काढली गेली, ती नावं तिथं असताना कुणाला नेमकी अडचण झाली, कुठल्या संघटनेची किंवा कुठल्या पक्षाची तक्रार होती किंवा कुठल्या नागरिकाची तक्रार होती, त्या नावांच्यामुळं मिरज तालुक्यातली कायदा सुव्यवस्था काय बिघडली होती काय याचा प्रशासनानं खुलासा केला पाहिजे असं आम्ही प्रशासनाला विचारलेलं आहे. इथं प्रशासक राज संपलेला असताना, सभापती कार्यरत असताना, सदस्य कार्यरत असताना म्हणजे लोकप्रतिनिधींचं इतर राज्य चालू असताना प्रशासनानं नेमकी ही भूमिका का घेतली याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. का प्रशासनाला जाती तेढ निर्माण करायचा होता याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळं आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आज जिल्हा परिषदेचे आदरणीय सीओ मनोज जाधव व डेप्युटी सीओ प्रमोद काळे हे इथं आंदोलकांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. परंतु त्यांना सुद्धा आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वरिष्ठ संघ चर्चा करतो, वरिष्ठ संघ चर्चा करा, आजच चर्चा करा, रात्री 12 वाजता जरी वेळ तुम्ही दिला तरी आम्ही तुमच्या संघ चर्चा करायला तयार आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. परंतु हे प्रशासन अतिशय नालायक आहे आणि जातीय देशभावनेतून बाबासाहेबांचं नाव आणि संभाजीराजांचं नाव काढलंय. त्यामुळे या प्रशासनाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती आहे की आजच्या आज आपण निर्णय घ्यावा की दोन्ही नावं सन्मानपूर्वक आता आपल्या मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापती आणि सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती स्नेहलताई मोरे आल्या होत्या. त्यांना सुद्धा आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी विचारलं की ताई हा जो फलक काढला गेला तो फलक काढताना प्रशासनाने आपल्यासोबत या पंचायत समितीच्या आपण प्रमुख आहात म्हणून आपल्यासोबत काही चर्चा केली होती का, हा विषय आपल्या निदर्शनात आणला गेला होता का. तर त्या ताईंचं उत्तर आलं की प्रशासनानं माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा संवाद साधला नाही, माझ्यासोबत ही चर्चा केलेली नाही. म्हणजे प्रशासन ही इथलं मालक झालंय आणि प्रशासनानं या ठिकाणी हा बोर्ड काढला म्हणजे लोकप्रतिनिधींना किंमत न देता मग सभागृह कशासाठी आहे. मग पंचायत समितीची जी काही लोकप्रतिनिधी आहेत ती लोकप्रतिनिधींची निवडणूक घ्यायचं, इथं सभापती उपसभापती निवडायचे आणि सदस्य म्हणून निवडून यायचं. मग सभागृहाला इथं उच्चस्थानी सभागृहाचा आहे. मग सभागृहाचा काही ठराव झालेला नसताना अधिकाऱ्यांनी ही मनमानी पद्धतीने का केलं गेलं हा संशोधनाचा विषय आहे आणि त्याचं उत्तर अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मिरज पंचायत समितीमध्ये आंबेडकर चळवळीतले सगळेच आमचे कार्यकर्ते नेते जमा झालेले आहेत. ह्या प्रशासनाला जा विचारण्यासाठी आम्ही ते जमा झालेले आहे. काय अर्ध्या रात्री त्यांनी बाबासाहेबांचं नाव काढलेलं आहे. आणि आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या सगळ्यांचं चळवळीतल्या लोकांचं की छत्रपतीजी संभाजी महाराजांचं पण नाव असू दे सभागृहाला आणि शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असू दे. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमवलं झालेलं आहे आणि प्रशासन जर आमची दखल घेतली नाही ते आंदोलन एकदम तीव्र होईल आणि जिल्ह्यातून सगळे कार्यकर्ते उतरतील. जिल्हा परिषद सगळं पंचायत समिती आम्ही बंद करून टाकू सगळी एवढंच सांगतो.